हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मस्त लुसलुशीत आणि आतपर्यंत टम्म असे फुगलेले रव्याचे अप्पे कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत। अप्पे बनवण्यासाठी मी या इथे 2 कप स्वच्छ निवडून घेतलेला रवा घेतला आहे। हा जो रवा आहे तो शक्यतो भाजलेला नसावा, लहान किंवा मोठा कशाही प्रकारचा रवा या इथे चालू शकतो। त्यानंतर मी फ्रेश असं दही यामध्ये ॲड केलं। दह्याऐवजी तुम्ही ताकाचाही वापर करू शकता। त्यानंतर एक चिरलेला कांदा आणि 2 टोमॅटो यामध्ये मी यूज केले। कांदा किंवा टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी टाकून हा जो रवा आहे तो आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचा आहे। यामध्ये पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता। शक्यतो रवा भिजण्यासाठी पाण्याचा वापर थोडा जास्त लागतो, त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाण्याचा वापर करून हा जो रवा आहे तो भिजवण्यासाठी ठेवायचा आहे। मला हा जो बाउल होता तो थोडा छोटा पडत होता, त्यासाठी मी हे जे मिश्रण आहे ते दुसऱ्या बाउलमध्ये कन्वर्ट केलं। अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडाफार ओवा आणि 2 चमचे जिरे ॲड केले। ओव्यामुळे पोटाचा काही प्रॉब्लेम होत नाही, त्यासाठी मी या इथे ओवा ॲड केला आहे। ओवा आणि जिरे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ओवा आणि जिऱ्याचा फ्लेवर पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स होईल आणि त्याचा फ्लेवर छान असा अप्प्यांमध्ये उतरेल। यासाठी आपलं हे मिश्रण आहे ते अर्धा तास भिजून तयार झालं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा सोडा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। तर याचे आपण मस्त असे अप्पे तयार करून घेऊ। अप्पे पात्रामध्ये मी थोडंफार तेल टाकून आपल्याला हे जे अप्पे आहे ते कुरकुरीत होण्यासाठी थोडंफार तेल आपल्याला जास्तच टाकायचं आहे। सर्व पात्रांमध्ये तेल टाकून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण सर्व अप्पे घालून घेऊ। जर तुम्हाला जास्त मोठे अप्पे हवे असतील तर तुम्ही हे जे मिश्रण आहे ते जास्त टाकू शकता, आणि जर छोटे हवे असतील तर छोटेही अगदी मिश्रण कमीही टाकू शकता। सर्व मोल्डमध्ये जे मिश्रण आहे ते टाकून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कव्हर करून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी आपल्याला अगदी लो फ्लेमवरती हे जे अप्पे आहेत ते परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते दोन्ही साईडने भाजतील आणि त्यांना व्यवस्थित असा क्रंच येईल। मस्त कुरकुरीत अप्पे होण्यासाठी या ज्या मोल्डमध्ये थोडंफार तेल आपल्याला एक्स्ट्राचं ॲड करायचं आहे, जेणेकरून आपले जे अप्पे आहेत ते छान कुरकुरीत होतील। आणि अशा पद्धतीने गोल्डन कलर आल्यानंतर आपल्याला ते पलटायचे आहेत, जेणेकरून ते क्रंची आणि मस्त कुरकुरीत होतील। त्यानंतर आपल्याला परत झाकण न लावता हे जे अप्पे आहेत ते तसेच वाफवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने गोल्डन कलर आल्यानंतर आपले जे अप्पे आहेत ते खुसखुशीत असे तयार झाले आहेत। मी एक अप्पे मोडून दाखवते, पहा आतपर्यंत मस्त असा फुगलेला आपला जो अप्पा आहे तो तयार झाला आहे। अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्यासाठी किंवा हळदी-कुंकूच्या कार्यक्रमासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हे जे अप्पे आहेत ते तयार करू शकता। मस्त आणि क्रिस्पी तेवढेच चविष्ट असे हे जे अप्पे आहेत ते तयार होतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।